Hello students, today we are going to learn mathematics of standard 6, the chapter number 6 bar graph. Bar graph हा जो काही चॅप्टर आहे या बार ग्राफ चॅप्टर विषयी आपण या ठिकाणी माहिती घेऊयात. सुरुवातीला लेटेस्ट रिकॉल यामध्ये मागच्या वर्षी आपण या बार ग्राफच्या संदर्भाने ज्या गोष्टी शिकलेलो आहोत त्या बाबी या ठिकाणी आपण आठवून पाहणार आहोत. काय आठवतंय त्याचा उपयोग आपल्याला या वर्षी पुढच्या शिक्षणासाठी करायचा आहे, म्हणून मागच्या वर्षीचं जे आहे ते आपल्याला आठवणं आवश्यक आहे. या ठिकाणी सुरुवातीला एक आपल्याला आकृती दिलेली आहे, फिगर दिलेली आहे आणि या फिगरच्या संदर्भाने इथे काही क्वेश्चन्स तुम्हाला विचारलेले आहेत. तर ही जी फिगर आहे ही नेमकी कशी आहे ते जर आपण बघितलं तर यामध्ये आपल्याला काही नावं दिसतील पहा. इथे ओव्हर्स असं नाव दिसतंय, इथे रन्स असं नाव दिसतंय, इथे इंडिया लिहिलेलं आहे, इथे श्रीलंका लिहिलेलं आहे. ओव्हर्स, रन्स, इंडिया, श्रीलंका या नावावरून आपल्याला एक अंदाज आला असेल की ही जी फिगर आहे ही आपल्याला इंडिया आणि श्रीलंका यांच्यामध्ये झालेल्या क्रिकेट मॅच बद्दल काहीतरी माहिती सांगत आहे. तर इथे ओव्हर्सची माहिती दिलेली आहे आणि रन्सची माहिती दिलेली आहे. तर हे अशा पद्धतीचे जे काही चित्र असतात की ज्याच्यातनं आपल्याला माहिती मिळते, संख्यात्मक न्यूमेरिकल डेटा त्या ठिकाणी मिळतो. नंबर्समध्ये माहिती न देता अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या चित्रांच्या सहाय्याने माहिती दिली जाते. याला ग्राफ असं म्हणायचंय. अशा पद्धतीने माहिती देण्याच्या पद्धतीला ग्राफ असं म्हणतात. मग या ग्राफचे अनेक प्रकार आहेत. त्या अनेक प्रकारापैकी एक प्रकार आहे बार ग्राफ. तर बार म्हणजे उभा स्तंभ, उभा व्हर्टिकल कॉलम जो असतो पहा, इथे हे जे दाखवलेले आहेत हे सगळे असे बार दाखवलेले आहेत. आणि मग या पद्धतीच्या स्वरूपात आपल्याला न्यूमेरिकल डेटा, नंबरची माहिती दिलेली आहे, म्हणून याला बार ग्राफ असं म्हटलेलं आहे. इथे पहा आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत. टू विच स्पोर्ट इज धिस डेटा रिलेटेड. हा जो डेटा दिलेला आहे हा कोणत्या खेळाशी रिलेटेड आहे? तर आता सांगितल्याप्रमाणे द डेटा इज रिलेटेड टू क्रिकेट. दिस डेटा इज रिलेटेड टू क्रिकेट. क्रिकेटशी रिलेटेड असलेला डेटा आहे. हाऊ मेनी थिंग्स डज द पिक्चर टेल अस अबाउट. म्हणजे हे जे चित्र आहे हे तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींबद्दल माहिती सांगते? तर यामध्ये आपल्याला ओव्हर्सबद्दल माहिती दिसते, त्याचबरोबर रन्सबद्दल माहिती दिसते आणि मध्ये आणखी हे जे काही गोल डॉट दाखवलेले आहेत पहा, अशा पद्धतीचे डॉट ज्या ओव्हरला विकेट्स जातात, विकेट्स पडतात त्यामध्ये आपल्याला दाखवलेले असतात. तर विकेटची पण माहिती या ठिकाणी आपल्याला या चित्रामधनं पाहायला मिळते. व्हॉट शेप हॅज बीन यूज इन धिस पिक्चर टू रिप्रेझेंट रन्स. कोणता आकार वापरलेला आहे रन्स दाखवण्यासाठी? तर सोपा आहे. आता सांगितल्याप्रमाणे बार वापरलेले आहेत किंवा त्याला तुम्ही कॉलम्स म्हणू शकता. उभा आहे म्हणून त्याला आपण कॉलम असं पण म्हणू शकतो. तर कॉलम किंवा बारच्या रूपात आपल्याला रन्स जे आहेत ते दाखवलेले आहेत. त्यानंतर आणखी एक टेबल इथे खाली दिलेला आहे पहा, की ज्यामध्ये आपल्याला व्हेकल्सच्या संदर्भाने माहिती दिलेली आहे. तर यामध्ये A pictogram of the types and numbers of vehicle in a town is given below. Taking one picture is equal to 5 vehicles. Write their number in the pictogram. तर इथे आपल्याला पिक्टोग्राम दिलेला आहे. पिक्चर म्हणजे चित्र आणि त्याच्यावरून शब्द बनलेला आहे पिक्टोग्राम. ज्या पद्धतीमध्ये आपल्याला चित्रांच्या स्वरूपात माहिती दिलेली असते त्याला पिक्टोग्राम असं म्हणतात. In which method the numerical data is given by the in the form of different pictures. That data is called as pictogram. In this way, one picture how many vehicles represent? One picture represent 5 vehicles. म्हणजे एक चित्र 5 vehicles आपल्याला दाखवत आहे. मग इथे बायसिकलच्या समोर 1 2 3 4 5 6 पिक्चर्स दिलेले आहेत. याचा अर्थ 6 बायसिकल आहेत असा होत नाही. तर एक बायसिकल म्हणजे 5 व्हेकल्स. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 6
पिक्चर्स आहेत तर त्याला 5 ने मल्टिप्लाय करायचं. 6 5 30 म्हणजे इथे तुमचे नंबर ऑफ व्हेकल्स इज 30. इन सेकंड, हाऊ मेनी मोटरसायकल्स आर देअर? 1 2 3 4 5. 5 मोटरसायकल्सचे पिक्चर दिलेले आहेत. एक पिक्चर म्हणजे 5 व्हेकल, म्हणून 5 ला 5 ने मल्टिप्लाय करा. 5 5 25. इन दिस वे द नंबर ऑफ मोटरसायकल्स आर 25. द नंबर ऑफ बायसिकल्स आर 30. Only one picture of rickshaw, auto rickshaw. So the number of auto rickshaws are 5 because one picture represent 5 vehicles. Then bullock car, बैलगाडी. How many pictures are there? 1 2 3. One picture means 5 vehicles. So multiply by 5 to the number of pictures. Number of pictures are 3. Multiply to this by 5. 3 5 is 15. The number of vehicles are 15. In this way we can find out the numerical data. अशा प्रकारे आपण याच्यामध्ये लपलेला जो नंबरचा डेटा आहे तो आपण फाइंड आउट करू शकतो. तर हा जो भाग आता आपण पाहिलेला आहे हा मागच्या वर्षी आता 5वीच्या वर्गात आपला झालेला होता. त्याची आपण थोडक्यात उजळणी घेतलेली. आता या वर्षी आपल्याला जो पुढचा भाग शिकायचा आहे तो आहे ग्राफ पेपर. व्हॉट इज ग्राफ पेपर? ग्राफ पेपरची ओळख करून घ्यायची आहे आणि हा जो ग्राफ पेपर आहे याचा उपयोग करून आपल्याला बार ग्राफ काढायचे आहेत. तर हा इथे पुस्तकात आपल्याला एक ग्राफ पेपर दाखवलेला आहे. ओरिजिनल ग्राफ पेपर आपण जर बघितला तर तो या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला दिसेल. लांबून बघितल्यानंतर आपल्याला एक हिरव्या रंगाचा कागद असल्यासारखं दिसतंय, परंतु हा हिरव्या रंगाचा कागद नाहीये. आपण जर याला क्लोज घेतलं तर आपल्याला दिसेल देर आर सम लाईन्स. सम लाईन्स आर डार्क अँड सम लाईन्स आर फेंट. डार्क लाईन्स फॉर्म्स these types of boxes. डार्क लाईनने असे बॉक्सेस बनलेले दिसतात, बरोबर. आडव्या डार्क लाईन्स आहेत आणि उभ्या पण डार्क लाईन्स आहेत. त्याच पद्धतीने त्याच्यामध्ये फेंट लाईन्स आहेत, तर त्या सुद्धा उभ्या आहेत आणि आडव्या पण आहेत. उभ्या आणि आडव्या अशा डार्क आणि फेंट लाईन्सने मिळून अशा प्रकारचं एक जाळं नेट तयार झालेलं आहे आणि मग अशा स्वरूपाच्या या कागदाला ग्राफ पेपर असं म्हणतात. तर या ग्राफ पेपरमध्ये कोणत्याही दोन डार्क लाईनमध्ये किती अंतर असतं हे जर आपण या स्केलच्या सहाय्याने मोजलं तर आपल्याला कळणार आहे पहा की याच्यामध्ये नेमकं किती अंतर आहे. पहा या पद्धतीने आपण पाहू शकतो की कोणत्याही दोन डार्क लाईनच्या मध्ये बरोबर 1 सेंटीमीटर अंतर आहे. उभ्या लाईन्समध्ये पण जर बघितलं आपण तरी पण ते अंतर तुम्हाला 1 सेंटीमीटर असलेलं दिसेल. हे पहा, म्हणजे याचा अर्थ असा झाला की याच्या डार्क लाईन्स आहेत, या डार्क लाईन्सच्या मध्ये 1 सेंटीमीटरचं अंतर आहे. म्हणजे 1 सेंटीमीटर अंतरावर या उभ्या आणि आडव्या डार्क लाईन्स आहेत. मग त्याच्यामध्ये ज्या फिकट लाईन्स दिसतात, फेंट लाईन दिसतात, त्या मिलीमीटरच्या आहेत. 1 सेंटीमीटरचे पुन्हा 10 पार्ट बनवलेले असतात, त्याला मिलीमीटर म्हणतात. पट्टीवर आपण पाहू शकतो. पहा ही पट्टी आहे, याच्यावर या पद्धतीने आपण जर लक्षपूर्वक पाहिलं तर तुम्हाला 1 सेंटीमीटर अंतराचे पुन्हा 10 भाग बनवलेले आहेत. या 1 सेंटीमीटरमध्ये लहान लहान रेषा मारून 10 भाग बनवलेले आहेत, त्याला मिलीमीटर म्हणतात. तर याच पद्धतीने इथे सुद्धा आपल्याला पट्टीसारखी जी रचना आहे ती या कागदावरती पाहायला मिळते. तर या कागदावर आपल्याला बार ग्राफ काढायचे आहेत, म्हणून याला ग्राफ पेपर असं म्हणायचं आहे. याच्यावर ह्या ज्या रेषा आहेत याचा अर्थ आता सांगितल्याप्रमाणे आपल्या लक्षात आला असेल. डार्क लाईन्स रिप्रेझेंट द डिस्टन्स ऑफ 1 सेंटीमीटर बिटवीन द क्लोज डार्क लाईन. कोणत्याही दोन जवळच्या डार्क लाईन मधलं जे अंतर आहे ते 1 सेंटीमीटर असतं आणि त्याच्यामध्ये ज्या फेंट लाईन्स आहेत त्या मिलीमीटर अंतर दर्शवणाऱ्या आहेत. अशा पद्धतीचा हा ग्राफ पेपर आपण व्यवस्थित ध्यानात ठेवायचा आहे. तर या ग्राफ पेपरवर आपल्याला ज्यावेळेस
बार ग्राफ काढायचा असतो त्यावेळेस आपल्याला 2 लाईन्स या पद्धतीने आखणं गरजेचं आहे. ही खाली हॉरिझॉन्टल लाईन अशा पद्धतीने आखावी लागते आणि इकडे व्हर्टिकल लाईन आखावी लागते डाव्या बाजूला. ही जी हॉरिझॉन्टल लाईन आखलेली आहे बेसला त्याला एक्स ॲक्सिस असं म्हटलेलं आहे, एक्स ॲक्सिस. आणि डाव्या साईडला या ठिकाणी लेफ्ट साईडला जी व्हर्टिकल उभी लाईन आखलेली आहे याला वाय ॲक्सिस असं म्हणतात. आपल्याला ज्या गोष्टींची माहिती दाखवायची असते त्यांची नावं नेम एक्स ॲक्सिसवर लिहितात आणि त्याच्या संख्या ज्या आहेत त्या वाय ॲक्सिसवर दाखवल्या जातात. तर या पद्धतीने या ठिकाणी या 2 लाईन्स आपल्याला ड्रॉ करणं गरजेचं असतं, तेही आपण लक्षात घ्यायचं आहे. नियर द लोअर एज ऑफ द पेपर अ हॉरिझॉन्टल लाईन इज ड्रॉन ॲज अ बेस, इट इज कॉल्ड ॲज एक्स ॲक्सिस. जो बेस खालच्या बाजूला आपण आडवी लाईन ओढतो त्याला एक्स ॲक्सिस म्हटलेला आहे. अ लाईन परपेंडिक्युलर टू द एक्स ॲक्सिस इज ड्रॉन ऑन द लेफ्ट साइड ऑफ द पेपर, धिस इज कॉल्ड वाय ॲक्सिस. लेफ्ट साईडमध्ये जी व्हर्टिकल आपण लाईन काढतो की जी या 2 लाईन्स एकमेकाला परपेंडिक्युलर आहे, तिथे राईट अँगल तयार झालेला असतो. या दोन्ही लाईन्स परपेंडिक्युलर असतात आणि मग अशा पद्धतीच्या त्या उभ्या लाईनला व्हर्टिकल लाईनला वाय ॲक्सिस असं म्हणायचं आहे. तर अशा प्रकारे इथे ग्राफ पेपरची ओळख झाल्यानंतर पुढच्या भागाकडे आपण जाऊयात. प्रॅक्टिस सेट नंबर 18 दिलेला आहे इथे आपल्याला. प्रॅक्टिस सेट नंबर 18 हा अतिशय सोपा असा प्रॅक्टिस सेट आहे, तो सोडूयात आपण. The bar graph shows the maximum temperature in degree Celsius in different cities on a certain day in February. Observe the graph and answer the questions. फेब्रुवारी महिन्यामध्ये काही शहरांचं टेम्परेचर किती होतं ते या ठिकाणी या बार ग्राफमध्ये दिलेलं आहे. या बार ग्राफमध्ये तुम्हाला टेम्परेचरची माहिती दिलेली आहे सिटीच्या आणि त्याच्यावर काही प्रश्न विचारलेले आहेत. या प्रश्नांची उत्तरं आपल्याला त्या ठिकाणी लिहायची आहेत. तर बार ग्राफ आधी नीट पाहून घ्या. बार ग्राफ कसा दिलेला आहे नेमका. तर त्या बार ग्राफमध्ये खाली आडवी लाईन आहे ज्याला आपण एक्स ॲक्सिस म्हटलंय, त्याच्यावर सिटीची नावं दिलेली आहेत. इथे पहा सिटीची नावं दिलेली आहेत आणि जो वाय ॲक्सिस आहे उभा याच्यावर त्या ठिकाणी टेम्परेचर दिलेलं आहे 5, 10, 15, 20, 25. हे जे टेम्परेचर आहे हे नोट डाऊन करत असताना इथे प्रत्येक डार्क लाईनवर संख्या घेतलेली आहे, हा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर दुसराही मुद्दा असा आहे की एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस या ज्या लाईन्स आपण ड्रॉ करणार आहोत त्या फक्त डार्क लाईनवर आल्या पाहिजेत, त्या कोणत्याही फेंट लाईनवर येणार नाहीत. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस या लाईन्स नेहमी डार्क लाईनवर येतील, कोणत्याही फेंट लाईनवर त्या काढायच्या नसतात. आणि वाय ॲक्सिसवर आपण जे नंबर्स घेतोय ते नंबर्स घेताना त्याचं स्केल इथं लिहिणं गरजेचं असतं. स्केल इज ऑन वाय ॲक्सिस 1 युनिट इज इक्वल टू 5 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 1 युनिट याचा अर्थ या 2 डार्क लाईनमधलं जे अंतर आहे त्याला आपण 1 युनिट डिस्टन्स म्हणणार आहोत. तर हे जे 1 युनिट आहे म्हणजे 1 सेंटीमीटर अंतर आहे. 1 युनिटचा अर्थ आपण 1 सेंटीमीटर असा या ठिकाणी घेऊ शकतो. तर याचा अर्थ 5 सेंटीमीटर. हे 5, 5, 5 ने तुमची वरची संख्या मोठी होत गेलेली, म्हणजे 5चा टेबल या ठिकाणी तुम्हाला लिहिलेला दिसेल पहा. तर खालून वर अशा पद्धतीने हा टेबल इथे तयार होतो आणि तो डार्क लाईनवरच त्या ठिकाणी येणार असतो. तर या प्रकारे क्वेश्चन नंबर 1 या ठिकाणी दिलेला आहे. व्हॉट डेटा इज शोन ऑन द व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल लाईन. व्हर्टिकल उभी, हॉरिझॉन्टल आडवी. तर व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल लाईनवर कोणता डेटा दिलेला आहे. तर इथे आपण बघितल्यानंतर आपल्याला दिसेल पहा आन्सर मी याप्रमाणे लिहिलेला आहे. ते टेम्परेचर इज शोन ऑन द व्हर्टिकल लाईन अँड नेम ऑफ सिटीज इज शोन ऑन हॉरिझॉन्टल लाईन. इथे टेम्परेचर दिलंय व्हर्टिकल लाईनवर आणि हॉरिझॉन्टल लाईनवर काय दिलंय, नेम ऑफ सिटीज दिलेले आहेत. क्वेश्चन नंबर 2, विच सिटी हॅड द हायेस्ट टेम्परेचर. नाउ हाऊ वी कॅन फाइंड द हायेस्ट टेम्परेचर. व्हेरी सिंपल थिंग. Look at these bars. Which bar is high? This bar is high. सगळ्यात मोठा बार कोणता आहे पहा, हा बार आहे. आणि हा बार कितीपर्यंत गेलेला आहे तर 35 पर्यंत गेलेला आहे. आणि कोणत्या शहराचा आहे तो, चंद्रपूर. म्हणजे चंद्रपूर शहराचं टेम्परेचर सगळ्यात जास्त आहे, मॅक्झिमम आहे. विच सिटी हॅड द हायेस्ट टेम्परेचर. Chandrapur city had the highest temperature.
क्वेश्चन नंबर 2. Which cities had equal maximum temperature? इक्वल टेम्परेचर म्हणजे सारख्या उंचीचे कोणते बार आहेत? तर इथे हा बार आणि हा सारखा आहे पहा, हा आणि हा हे दोन बार सारखे आहेत. तर या सिटीचं नाव पाचगणी आणि याचं नाव माथेरान. म्हणजे या ठिकाणी पाचगणी अँड माथेरान ॲज वेल ॲज त्याचबरोबर हे दोन बार पण सेम आहेत, यांचं पण टेम्परेचर सारखं आहे, पुणे अँड नाशिक. तर त्याचं आन्सर आपण याप्रमाणे लिहू शकतो इथे. पाचगणी अँड माथेरान ॲज वेल ॲज पुणे अँड नाशिक हॅड इक्वल मॅक्झिमम टेम्परेचर. इक्वल मॅक्झिमम टेम्परेचर दोन सिटीजचं आहे, पाचगणी अँड माथेरान, त्याचबरोबर पुणे अँड नाशिक. Which cities had a maximum temperature of 30 degree Celsius? 30 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर कोणत्या शहरांचं आहे? तर 30 डिग्रीचा आकडा बघा इथे, 30 डिग्रीचा आकडा इथे पुणे अँड नाशिक. पुणे अँड नाशिक, these cities have the maximum temperature of 30 degree. Pune and Nashik. What is the difference between the maximum temperature of Pachgani and Chandrapur? पाचगणी आणि चंद्रपूरच्या टेम्परेचर मधला डिफरन्स विचारलेला आहे. डिफरन्स मीन्स द आन्सर ऑफ सबट्रॅक्शन. द आन्सर ऑफ सबट्रॅक्शन इज कॉल्ड ॲज डिफरन्स. तर डिफरन्स या ठिकाणी आपण विचारलेला आहे, तर तो पाहू इथे. टेम्परेचर ऑफ पाचगणी 25 डिग्री सेल्सिअस. तुम्ही पाहू शकता इथे पाचगणीचं टेम्परेचर इथपर्यंत आहे, किती? 25 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर टेम्परेचर ऑफ चंद्रपूर, टेम्परेचर ऑफ चंद्रपूर हाऊ मेनी? 35 डिग्री सेल्सिअस. अँड द डिफरन्स मीन्स 35 minus 25 is equal to 10 degree Celsius. In this way we can find the answers of these all questions. या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण अशा पद्धतीने मिळवलेली आहेत. तर आपण सर्वांनी ही उत्तरं नीट लक्षात घेऊन ती आपल्या वहीमध्ये छान अक्षरात लिहून काढायची आहेत. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करायचे, आपल्या इतर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायचं आहे. धन्यवाद.